लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे। बारामतीमध्ये योगेंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याची माहिती मिळते। आठवड्यातील 4 दिवस योगेंद्र पवार हे बारामतीमध्ये राहणार आहेत, तर ते दर मंगळवारी शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये लोकांच्या तक्रारी सोडवणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशा लढाईची शक्यता वर्तवली जाते। याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय सांगाल? पुन्हा एकदा लोकसभेनंतर आता विधानसभेमध्ये सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे। नक्की ज्या पद्धतीने लोकसभेला आपण पाहिलं सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा सामना पाहायला मिळाला, त्यानंतर शरद पवार जे आहेत ते आक्रमक झाले। अजित पवारांनी आपला वेगळा गट स्थापन केला, मात्र अजित पवारांच्या विरोधात विधानसभेला कोण उमेदवार द्यायचा असा प्रश्न समोर असताना या मैदानात योगेंद्र पवारांनी एंट्री केली आणि त्यांनी सर्व लोकसभेच्या वेळेस सर्व मतदारसंघात ते फिरलेले आहेत। त्यांनी कामाचा धडाका सुरू केला, लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ते आता रस्त्यावरती आपल्याला फिरताना पाहायला मिळत आहेत आणि वेगळी भूमिका योगेंद्र पवारांची पाहायला मिळते। ते आपल्या आजोबांबरोबर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कुठल्याही विरोधाला त्यांनी अजित पवारांच्या जुमानलेलं नाहीये, त्यामुळं अजित पवारांच्या विरोधात योगेंद्र पवार असणार आहेत आणि दर मंगळवारी ते बारामतीत शरद पवारांच्या ऑफिसमध्ये लोकांचे प्रश्न सोडवणार आहेत। त्यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे सागर, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।